कुणी किती कुठं क्लास केलेले असू द्यात, 10 वर्षाचे त्या ठिकाणी क्लासेसला येतात आणि स्वतःचे अनुभव मांडून जातात. ज्यांनी कुठंच केला नाही त्यांच्यासाठी तर खूप चांगली गोष्ट आहे. डायरेक्टली तुम्ही योग्य प्लॅटफॉर्मला आलात पहा. मी तुम्हाला स्वप्न नाही दाखवणार, मी तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेडिंग सांगणार आहे. काय आहे हा ट्रेडिंगचा बिझनेस कसा आहे. मी कायम बिझनेस शब्द वापरतोय, ट्रेडिंग नाही. कारण ट्रेडिंग म्हणलं की त्या ठिकाणी विमान येतं, विमानातून पैसे पडतात, त्या टाईपमध्ये सोशल मीडियाला कंटिन्यू दिसत राहतं पहा. मेरा वक्त आएगा आणि हे होगा आणि ते होगा, काही नाही. व्यवस्थित नाही केलं ना, सगळ्यात खराब वक्त येईल. हे असले पाहून आपण छोटे लहानपण नाहीत ना, की एखादी गोष्ट पाहिली की मला पण पाहिजे, मला पण त्याच्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात पहा. म्हणजे असतील पण त्या व्यक्तीचं अकाउंट पण असेल रिअल, परंतु त्याची त्या ठिकाणी अकाउंट साईज किती हे पाहताय का आपण? नाही ना पाहत. कुणाला वाटतं का इथे या ठिकाणी माझ्याकडे लगेच मी उद्या जाऊन मर्सिडीज बीएमडब्ल्यू घ्यावा? आज मी एक जणाची पाहिली पहा, मर्सिडीज पाहिली, बेंटली पाहिली, रेंज रोव्हर पाहिली. मला घ्यावाच लागेल लगेच. का? आपल्याला माहित आहे ना आपली अकाउंट साईज किती आहे. माहित आहे ना आपली अकाउंट साईज किती आहे, आपली बॅलन्स साईज किती आहे बँकेमध्ये. त्या हिशोबानेच आपण ट्राय करतो ना. मग इथं वेगळं काय? एखाद्याचं कुणाचं तरी पाहतो आपण आणि आपल्याला वाटतं या ठिकाणी मला पण तसंच आलं पाहिजे. नाही ना, टाइम जाईल, थोडा वेळ लागेल, परंतु शाश्वत आहे पहा. चुका होणार, मी सांगितलं तरी होणार नाही असं नाही, परंतु ती चूक झाल्यानंतर तुमच्या लक्षात तरी येईल चूक काय झाली. ज्यांनी व्यवस्थित एज्युकेशन नाही ना घेतलेलं, 100 वेळा चूक झाली तरी त्यांच्या लक्षात येत नाही पहा की माझी चूक काय झाली. माझे ₹10 एका चुकीसाठी गेले, जाऊ द्या, काय अडचण नाही. परंतु ती चूक काय झाली मला जर हे समजलं, तर तो ₹10 लॉस नसेल, ते अनुभवासाठी पैसे जातात. समजतंय?